हाय, माझं नाव साधना आकाश पडताळे. माझे मिस्टर आकाश पडताळे. आमची प्रेग्नन्सी टेस्ट सुरू झाली मार्च महिन्यापासून. आलो आणि त्यावेळेस चारू मॅमकडे आम्ही आमची ट्रीटमेंट चालू केली. चारू मॅमने आम्हाला कसं काय असतं ते फर्स्ट महिन्यापासून सांगितलं की आता बाळाची ग्रोथ चालू झाली आहे, 4 आठवडे झालेत. मग त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे सगळ्या एक्सप्लेन करून सांगितल्या की कशी पुढे जर्नी असते, मग कोणत्या कोणत्या महिन्याला फॉलोअप असतो किंवा कोणत्या महिन्याला सोनोग्राफी करावी लागते. या सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या. आणि मॅमचं सांगणं म्हणजे खूप छान सांगणं होतं की त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या की प्रत्येक गोष्टीमध्ये कशी काळजी घ्यायची वगैरे. 3ऱ्या महिन्यामध्ये थोडीशी रिस्क होती की मला बेड रेस्ट घ्यावा लागला, कारण थोडंफार ब्लिडिंग वगैरे चालू झालं. तर त्यावेळेस जयदीप सरांनी सुद्धा खूप छान कॉपरेट केलं. त्यांनी पण मला खूप छान प्रकारे सांगितलं की ह्या गोष्टी होतच राहतात, पण यात काही घाबरून जायचं कारण नाहीये. पण मला खूप असं वाटत होतं की 3रा महिना चालू आहे, पण ह्या गोष्टी खूप नवीन होत्या. पण त्यांनी इतक्या छान पद्धतीने मला सांगितल्या की त्यातली भीती माझी कमी झाली. मग नंतर मॅम सुद्धा प्रत्येक महिन्याला फॉलोअप घ्यायच्या, फॉलोअप मध्ये सांगायच्या बाळाची ग्रोथ कशी आहे, काय या सगळ्या गोष्टी सांगत होत्या. त्यामुळे सगळ्या गोष्टी स्मूथ झाल्यासारखं वाटत होतं. 7व्या महिन्यात मग बाळाची ग्रोथ खूप छान प्रकारे झालेली होती. मग त्याचे इमेजेस वगैरे बघितले, मॅम पण खूप खुश होत्या. इमेजेस खूप छान प्रकारे होते. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी 9वा महिना स्टार्ट झाला, पण बाळाचे थोडीशी वेट वगैरे जरासं कमी होतं. पण जरासं बर्डन आल्यासारखं झालं की खूप कमी वेट आहे, पण कसं काय मॅनेज होणार काय. पण सगळ्या गोष्टी मॅमनी खूप छान पद्धतीने सांभाळल्या आणि आता डिलिव्हरी झाली. लोकेशन मध्ये आहे. असं वाटतं की बानेर म्हटलं की रिच एरिया येतो, पण खरंच बेनिकेअर हॉस्पिटल हे गरीबातल्या लोकांसाठी पण खूप प्रेरणादायी हॉस्पिटल आहे. डॉक्टर चारू मॅम, जयदीप सर आणि आपले प्रसाद सर सगळे एकदम कोऑपरेटिव्ह आहेत. तसेच डॉक्टर लोक पण एवढे कोऑपरेटिव्ह आहे, असं वाटतं की हे डॉक्टर नाहीत, आपल्या घरातली मेंबर आहेत. एवढं कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल आहे सगळ्याच बाबतीत, खर्चाच्या बाबतीत प्लस बॉन्डिंगच्या बाबतीत. आणि बाळाची काळजी तर एवढी घेतली. माझा बेबी NICU मध्ये होता, तर त्यासाठी एवढं ट्रीटमेंट आणि एवढं शिस्तप्रिय खरंच खूप छान वाटलं बेनिकेअर मध्ये. थँक्यू सो मच.